सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रॅम्पवॉक तर खूप छान कॉन्फिडेंटली झालेला आहे आणि ऑलरेडी तुम्ही सगळ्याजणी स्टेजवर आहात म्हणजे ऑल आर विनर. तर स्वतःसाठी आधी टाळ्या वाजवा. प्रश्न उत्तर हे एक फॉर्मॅलिटी असते आणि नंबर काढणं, पण तुम्ही स्टेजवर आहात त्यातच विनर आहात आणि खूपच सुंदर दिसत आहात. जसे तुम्हाला विषय माहीत आहेत त्या विषयानुसार प्रत्येकीला वेगळा प्रश्न असणार आहे. सेम प्रश्न कोणालाही येणार नाही आहे, त्यामुळे त्या प्रश्नाचं छान उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. पहिला विषय त्यातला आपला होता की सुंदर आयुष्य जगणं किंवा सुंदर आयुष्य जगण्याचं सौंदर्य, जसं की ही सौंदर्याची स्पर्धा आहे. तर मी तुम्हाला विचारू इच्छिते की आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाचे असे 3 कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटतात? म्हणजे शारीरिक सौंदर्यापेक्षा मानसिक सौंदर्य महत्त्वाचे आहे आणि आपण इतरांशी कसे वागतो हे तर अगदी खूपच महत्त्वाचे आहे. आणि तिसरं मला असं वाटतं की प्रत्येकाने एकमेकाची मदत करणं हे सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. कोरोनाने आपल्याला हे शिकवलंय की प्रत्येक वेळेस आपण एकटा असतो असं नाही, की आपण इतरांची म्हणजे मास्क लावतो म्हणजे आपण सर्वांची काळजी घेतो, हे त्यातून सिद्ध होतं. जसा की दुसरा विषय आहे की कोविड, ज्याच्यातून आपण सगळेच बाहेर आलो आता. तर साधारणतः कोविड बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? कोविड हा चीनच्या वुहानमधून आलेला आहे आणि तो एक संसर्गजन्य रोग आहे. आपल्याला कोरोनाने एक छान शिकवलं, म्हणजे सगळेजण आपापल्या घरात एकत्र आले. जे अनेक वर्ष लांब लांब होते ते बरेच वर्षांनी एकत्र आले आणि एक छान कुटुंब सगळ्यांचे तयार झाले. थँक्यू. गोड दिसत आहे. थँक्यू. छान रंगसंगती तुम्ही केली आहे. म्हणजे काळ्यासोबत लाल हिरवा, सो काळ्याबरोबर ते रंगीत बघायला खूप छान वाटतंय. आणि ज्वेलरी या सगळ्याचा तुम्ही छान ताळमेळ बसून सुंदर दिसत आहात. जसं की कोविड आपण म्हणतोय, तर मला कोविडचा तुम्ही लॉंग फॉर्म सांगू शकाल का? काय नाव आहे त्याचं? कोविडचा लॉंग फॉर्म आहे व्हायरस डिझीज, कोरोना व्हायरस डिझीज. पुन्हा एकदा आठवा. कोविडचं नाव, सायंटिफिक नाव किंवा लॉंग फॉर्म म्हणजे काय आहे नक्की? हा, कोरोना व्हायरस डिझीज. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. खूप सुंदर शिवला ड्रेस तुम्ही स्वतः स्टिच केलाय ना? हो, खूप सुंदर. थँक्यू. छान दिसत आहे आणि पारंपरिक असून वेस्टर्न लुकमध्ये खूप सुंदर कॅरी केलंय स्वतःला. थँक्यू. जसं की आता आपण म्हटलं की तिसरा विषय आपला असा आहे की मानसिकता, मनाची पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी, त्याबद्दल काय सांगू शकाल? मनाची पॉझिटिव्ह, माणसाने नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. जे दुसऱ्यामधील वाईट, कुठल्याही गोष्टीतलं वाईट घेण्यापेक्षा त्यामध्ये काय आपल्याला चांगलं शिकायला मिळतं हे बघितलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक व्यक्तीमध्ये पॉझिटिव्हिटी असते. आपण नेहमी जातो ते निगेटिव्हिटी घ्यायला जातो. आपण नेहमी पुढच्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी घेतली पाहिजे. त्यामुळं मग आपला जीवन आनंदी होऊ शकतं. नेहमीच निगेटिव्हिटी घेतली तर मग आपण दुःखी राहू, हेच मला वाटतं. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. छान दिसत आहे. ब्लॅक व पिंक कॉम्बिनेशन. ओळख छान करून दिली तुम्ही. कोविडचं जे वॅक्सिनेशन आलं आहे तर ते आपल्या भारतामध्ये कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये झालं काही माहिती आहे? सॉरी. दुसरा प्रश्न विचारू. हा प्रश्न कोणाला तरी येईल, विचार करून ठेवा. कोविडमध्ये काय काळजी घ्याल? कोविडमध्ये आपण मास्क वापरला पाहिजे आणि हात वरचेवर धुतले पाहिजे. बाहेर आले की सॅनिटायझरनं हात स्वच्छ केला पाहिजे आणि एकमेकांना लांब अंतर ठेवलं पाहिजे आणि आजारी माणसं असेल त्यांची काळजी आपण लांब घ्यायला पाहिजे. थँक्यू. आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचा क्षण असा काय वाटतो?
माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिलेला हाच माझा आयुष्यात पहिला आनंद आहे मला. तेव्हाच्या तुम्ही रडत येता. तुमचा आनंदाचा क्षण पाहिजे आम्हाला. माझ्या आनंदाचा क्षण मला म्हणजे माझं पहिलं मूल झाल्याचा मला आनंदाचा क्षण आहे पहिला. जगात सगळ्यात महत्त्वाचं मूल महत्त्वाचं आहे. कुणी कुणाला गुण दौलत विचारत नाही, मुलं किती आहेत म्हणून विचारतो. त्याच्यासाठी मला मुलगी झालेली आहे पहिली आणि खूप आनंद आहे मला पहिली मुलगी झाली आहे त्याचा. कारण मी एकटीच आहे माझ्या आईवडिलाला, म्हणून मी मला 2 मुली होऊ दिलेल्या आहेत. मला चेक करायला सांगितलं होतं, मी चेक केलेलं नाही आहे कारण मला 2 मुली सांगितल्या होत्या मला. तरी पण मी 2 मुली जन्म दिल्यामुळे मला खूप आनंद आहे. कोविडचं जे वॅक्सिनेशन आलेलं आहे त्याचं नाव सांगू शकतो? भारत बायोटेक सिरम वॅक्सिन आहे. नाही, वॅक्सिनचं नाव. सिरम वॅक्सिन नाही, सिरम ही इन्स्टिट्यूट आहे. मग असे प्रश्न विचारला होता ना तेव्हा चालला असता. वॅक्सिनेशनचं नाव काय? आपण सगळे घेणार आहोत. खूप चर्चा. कोवॅक्सिन. त्याला कोविशिल्ड म्हणून पण म्हणतात आणि कोवॅक्सिन पण म्हणतात. थँक्यू. दोन्ही सांगताना म्हणजे फॅमिली आणि प्रोफेशन हे सांभाळून जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला कोणीही तुम्हाला अपोज करू शकणार नाही. आणि प्रत्येक स्त्रीसाठी, भारतातील, महाराष्ट्रातील, जगातील प्रत्येक स्त्रीसाठी तुम्ही एक इन्स्पिरेशन म्हणून उभे राहाल आणि भारत सुद्धा पुढे जाईल महिलांच्या बाबतीत, असं मला ऑनेस्टली वाटतं. थँक्यू. Thank you. Contest ना? 14. Contest number 16. नमस्कार. संक्रांतीनिमित्त हा आपण सोहळा आयोजित केला आहे. तर संक्रांतीबद्दल माहिती सांगाल का? संक्रांत हा सण आपण तिळगुळ म्हणजे कोणी आपल्याला बोलत नसतं तर आपण त्याला तिळगुळ द्यायचं आणि गोड बनवायचं. आणि ह्या दिवशी बरोबर आहे ना, पतंग उडवतात. ते पतंग का उडवायची? मग पतंग उडायला आपण उन्हात जातो आणि मग ते सूर्याचे किरण आपल्या अंगावर पडतात. आपण पतंग उन्हाळ्याला तो उन्हात जाणार नाही का, तो ऊन लागतो आणि मग त्यामुळे आपल्याला ते डी विटामिन मिळतात.
ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा। That's right. Take it away. इसने सबको भरमाया है अजब इसकी माया, कोई भी बच ना पाया। ये जलवा, आसमां भी दिखलाया, ज़मीन पे भी जलाया, जाना इसने कर पाया। ये जलवा, आग सी रवानी में everybody shout it out. Let me get this song on. Let's go. जिस्मों का है ये जलवा, जिस्मों का है ये जलवा, शोहरत भी है ये जलवा, मकसद भी है ये जलवा। Tell them like it is. I can't hear. दिलकश लगे ये जलवा, दिलकश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा, नशा ही नशा। Throw it up, जलवा, आग सी रवानियाँ, लेती है अंधारियाँ।
ये जलवा मकसद भी है ये जलवा दिलकश लगे ये जलवा कश लगे ये जलवा नशा ही नशा ये जलवा मजा ही मजा नशा ही नशा Pull it up जलवा आओ इसी रवानियाँ लाती है अंधारियाँ ये जला दे दिलों में चिंगारियाँ ये जलवा फैशन का है 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 ये जलवा She got the style in her not even smiling in her she got the style in her really hard.
पण मुक्तांगणची सदस्य आहे 2016 पासून, ज्यावेळी सुरू झालं तेव्हापासून. आणि मला सांगायला अभिमानी वाटतोय की मी 2016ची विनर मिसेस सातारा होते. आणि कोळेकर मॅडम तेव्हा पण माझ्या जज होत्या आणि खूप छान म्हणजे फ्रेंडली होत्या, जशा आजही आहेत तशा त्यावेळी फ्रेंडली होत्या. आता शॉस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची मी ओनर आहे. आम्ही 14 डॉक्टरांनी मिळून हॉस्पिटल काढलेलं आहे. आणि खास मुक्तांगणची मी पहिल्यापासून सदस्य असल्यामुळे म्हणजे मला पहिल्यापासूनच जिव्हाळा आहे या ग्रुपचा. तर त्यामुळे आमच्या सरांनी असंच एक प्रपोजल सरांपुढे मांडलं होतं देसाई साहेबांपुढे, तर त्यांनी ते मान्यही केलं. तर त्यामध्ये आपल्याला काय आहे की 30 बेडचं एक सुसज्ज हॉस्पिटल काढले आम्ही कल्याणी शाळेच्या बॅक साईडला. तर त्यामध्ये आपल्या मुक्तांगण प्रोजेक्ट तुमच्या फक्त महिलांसाठीच नाही, तर तुमच्या परिवारामध्ये कुठलाही सदस्य असेल, जर आमच्या इथे ऍडमिट झाला किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा हवी असेल तर त्यामध्ये 5% डिस्काउंट देणारच आहोत. जर तुम्हाला बीपी शुगर याच्या गोळ्या सुरू असतील, दर वर्षाला तुमच्या किंवा महिन्याला ज्या काही तपासणी असेल रक्ताच्या, त्यामध्ये सुद्धा 10% डिस्काउंट द्यायचं ठरवलंय आम्ही. त्यामुळे कधी काही वाटलं तर हक्कानं आपलं स्वतःचं हॉस्पिटल म्हणून या. तर आमचं त्यामध्ये फक्त एकच उद्देश आहे की मध्यमवर्गीय लोकांना कमीत कमी म्हणजे माफक दरामध्ये ट्रीटमेंट व्हावी. हा महत्त्वाचा उद्देश आमचा फक्त एवढाच आहे की मध्यमवर्गीय लोकांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जास्त पैसे खर्च करून ऍडमिट होऊन जे काही बिलं होतात म्हणजे त्यांचा आम्ही सुद्धा अनुभव घेतलाय. आम्हीही कोरोना पॉझिटिव्ह, आम्ही घरातले चौघेही कोरोना पॉझिटिव्ह होतो. मी सिव्हिल हॉस्पिटलला पण जॉब करते. त्यामुळे मला चांगलंच 5 लाखाचा त्यावेळी गंडा बसलेलाच आहे. त्यामुळे तेव्हाच आम्ही निर्णय घेतलेला की आपण स्वतः एक वेगळं हॉस्पिटल काढलं पाहिजे, ज्यासाठी मध्यमवर्गीय लोकांना त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. त्यामुळं मी सर्वांना विनंती करते, कधीही काही प्रॉब्लेम आला, कसलंही काही वाटलं, तुम्हाला कोणत्याही आरोग्याची समस्या असेल, मी स्वतः तुमच्यासाठी उभी असेल. आणि तुम्हाला काही वाटलं आपण डिस्काउंट तर देतच आहोत. आणि त्यातही तुम्हाला बिलामध्ये अजून काही तफावत वाटली तर तुम्ही देशमुख डॉक्टरांशी बोलू शकता. तर त्यासाठी मी परत एकदा मॅडमना धन्यवाद देते, म्हणजे वहिनींनाच म्हणेन मी, तर त्यांना खरंच धन्यवाद देते. आणि दरवर्षी इतके छान प्रोग्राम घेतात ना, अगदी कितीही आम्ही बिझी शेड्यूल असेल तर वेळेत वेळ काढून आम्ही उपस्थित राहतोच, त्याचा आनंद घेतोच. आणि थँक्यू सो मच. थँक्स मुक्तांगण टीम, थँक्यू सो मच. लगे ये जलवा, कश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा, नशा ही नशा. Throw it up. जलवा आपसी रवानियाँ fashion का है.